अहो यांना समजावून काय उपयोग आहे? खरी मेघ तर ती राणी आहे. तेच तर, म्हणूनच मला त्या पोरीचा चेहरा पुन्हा अजिबात बघायचा नाहीये. त्या घरातनं ती तात्पुरती टळली आहे, पण या जगातनं कायमची टळली ना तर सगळ्यात आनंदी असेल मी. मला तर असं वाटायला लागले ना की देव करो आणि त्या पोरीला या घरची वाट कधीच दिसू नये. अयो हे सगळं आपल्याला वाटून काय उपयोग आहे? हे सगळं इंदिरा भाऊजींना वाटलं पाहिजे. मगाशी बघितलं ना, काय गरज होती त्या गोट्याला आपल्याबरोबर जेवायला बसवायची? त्या गोट्यासमोर परत तुम्हाला मान खाली घालायला लावली ना इंदिरा भाऊजींनी, आणि हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मलाही त्याचं वागणं कळत नाहीये ग. आई तुम्ही खरंच त्या दिवशी चुकलात. गृहप्रवेश करू दिला नसता तर ती मुलगी आपल्या घरात आली नसते आणि घरातली सुखशांती बाहेर गेली नसते. पण त्या दिवशी तुम्ही तुमचा निर्णय का बदललात ते मला अजून कळत नाहीये. मलाही माझ्या वागण्याचा काही अंदाज लागत नाहीये. मला कळतच नाहीये मी नेमकी बरोबर वागतेय की चुकीची. नाही, तुम्ही एकदम बरोबर आहात. त्या राणीमुळे आबा आणि इंदिरा भाऊजी तुमच्याशी असं वागतायत असं मला वाटतंय. इंदिरा भाऊजी, मालती आहे ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं, जरा थांबा. आई तुम्ही बिंदास्त बोला, तुम्हाला जे काही बोलायचंय ते. इंदिरा, मगाशी माझ्या विरोधात जाऊन तू त्या रस्त्यावरच्या पोराला आपल्यासोबत जेवायला बसवलंस. मी शांत बसले, पण तिथनं निघून जाताना तू मला थांबायची तसदीही घेतली नाहीस. काल पण त्या राणीच्या आवडीचा टाय तू निवडलास, आणि माझ्या आवडीचं काय? म्हणजे आता तुला तुझ्या आईची आवड आवडेनशी झाली का? काय चाललंय हे सगळं? तुला त्या राणीचा एवढा पुळका काय येतो इंदिरा? आई, तू माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढतेस. तुला वाटतंय तसं काही झालेलं नाहीये. तू का उगाच स्वतःला त्रास करून घेतेस? मी विनाकारण त्रास करून घेत नाहीये. आणि खरंच तुला माझ्या त्रासाची एवढी काळजी आहे का रे? नाही, तुझ्या वागण्यावरनं तरी मला तसं काही वाटत नाहीये. जेव्हापासून ती राणी या घरात आली ना, तेव्हापासून आपल्या घरात फक्त वाद होत आहे. कोणी कोणाशी प्रेमाने बोलत नाहीये, वागत नाहीये. डायनिंग टेबलवर आपले हसते खेळते चेहरे असायचे, पण आता बघतोयस ना काय चाललंय. हे सगळं पटतंय का तुला? हे बघ इंदिरा, तुला हे पटेल नाही पटेल मला माहित नाही, पण आज एक गोष्ट मी तुला ठामपणे सांगते. जर ती पोरगी पुन्हा या घरात आली तर एक तर ती या घरात राहील, नाही तर मी या घरात राहील, नाही तर मी या घरात राहील, नाही तर मी या घरात राहील. आई काय झालंय तुला? अचानक अशी का बोलतेस तू? अचानक झालेलं नाहीये इंदिरा. मला ना रोज मनस्ताप होतोय त्या मुलीमुळे. तिला नुसतं बघितलं ना तरी डोकं भणभणतं माझं. ते काही नाही, मला ती या घरात नको आहे, आणि तिचं येणं न येणं तुझ्यावर अवलंबून आहे. हे बघ इंदिरा, या घरात मला फक्त तुझ्याकडनं अपेक्षा आहे. त्यामुळे आता तू ठरव, तुला तुझी आई हवी आहे का काल परवा आलेली ती मुलगी? इंदिरा, मला तुझ्या आईचं ऐकू नको. त्या लक्ष्मीला या घरात येण्यापासून अडवू नको रे. इंदिरा भाऊजी, आईंना होणारा त्रास रोज मी जवळून पाहते, आणि प्लीज आईंसाठी तरी योग्य निर्णय घ्या. आणि प्लीज त्या मुलीला पुन्हा या घरात आणू नका, आईंसाठी तरी. तुमचा या सगळ्याशी काय संबंध आहे? मुळात या गोष्टीत बोलायचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. राणी माझी बायको आहे आणि ही माझी आई. त्यामुळे या घरात कोणाला ठेवायचं, घरातनं कोणाला बाहेर काढायचं हा माझा वैयक्तिक डिसिजन आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय, माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरफेअर करायचं बंद करा. इंदिरा, तिच्यावर ओरडू नको. आई, तुम्हाला प्रत्येक वेळी अडवत जाऊ नकोस. मी जे काही बोलतो ते विचार करून बोलतो, तुला चांगलं माहिती. एवढं तू ओळखतेस मला. आणि राहिला प्रश्न राणीचा, ती माझी बायको आहे, या घराची सून आहे.
तिला या घरी परत आणावं, तिला या घरी परत आणावं, तिला या घरी परत आणावं, तिला या घरी परत आणावं. आई, तुला या विषयावर माझ्याशी जे काही बोलायचंय ते हक्काने बोल, तुला अधिकार आहे त्याचा. पण यांच्यासमोर नाही, पण यांच्यासमोर नाही, पण यांच्यासमोर नाही, पण यांच्यासमोर नाही. आई, मी निघतो, मला उशीर होतो. हा इंद्रा मला नको नको ते बोलला, माझा अपमान केला, याचा बदला तर मी घेईनच. पण त्याच्या मनात नेमकं काय चाललंय, त्याला ती पोरगी का हवी या घरात आणि कशासाठी, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता तर ती मी शोधणारच. बस बस, तू बस, मी पाणी आणते. अगाई राणी दर पाणी पी. हा आई, आई घर तर एकदम चकाचक दिसतंय का? मग लई छान ठेवलंय. माझी लेक माहेरपणाला येणार म्हणलं चकाचक करायला नको व्हय? आणि तसं बी मला माहितीये, मी जर घर चकाचक केलं नसतं तर तू आल्या आल्या करायला घेतला असतस. राणे, अगं तुझ्या आईने मला कामालाच लावलं होतं पार. जरा बसू देत नव्हती. जरा बसलो ना लगेच म्हणायची, अहो उठा, बसलाय काय, लेक यायची माझी, तिचे कपडे नाही घाण झाले पाहिजे, घरात घाण नाही राहिली पाहिजे. लय त्रास द्यायला मला. अगं कालपासनं 10 घर नीट साफ केलंय मी. गप्प बसा तुम्ही. आता पोरगी आली तर लगेच झालं होय तुमचं रडगाणं सुरू. हा काही बोलू दे की त्यांना, लई दिवस झाले त्यांचा आवाज पण कानावर नाही पडला ग. पण आत्ताच आलीस ना, वाईस बस, पाणी पी, सवा घे आणि मग बोला की दोघं पाहिजे तेवढं. राणे, मला आधी सांग, तू सुखात आहेस ना गा? तुझा संसार कसा चालू आहे? तुम्ही सुपारी लावून पूजेला सुरुवात करा, कारण या मुलीला ना मी माझ्या इंद्राची बायको मानते ना माझी सून. मी तुला या घरात माझी नोकर बनवून ठेवणार आहे. अगाई, काय सांगू मी तुला, माझं नशीबच बदलून गेलंय बघ. लई म्हणजे लई खुश आहे मी. सगळे खूप मायाला होतात अगं मला. या पिशवीतलं गरम पाणी मी डायरेक्ट तुझ्या पायावर टाकणार. संसार पण एकदम छान सुरू आहे. अगं माझ्या हातचं जेवण तर सगळे बोट चाटत खातात. ही कुठली पद्धत आहे जेवण वाढण्याची? लई काळजी घेतात सगळे माझे. एकदा तर काय झालं, माझ्या पायाला लागलं होतं तेव्हा मला जागचं हालू दिलं नाही कोणी. आता तूच सांग, एवढी काळजी घेतात का सासरकडच्या सुनेची? मग आता माझ्या गाडीतून तुला घेऊन जाण्याची माझी इच्छा मेली असं समज, आणि तुझा मुरगळलेला पाय घेऊन स्वतः चालत घरी यायचं. राणे, अगं ती लोक तुला इतकी माया लावतात, म्हणलं तुला आमची आठवण पण येत नसेल ना? बुवा, असं का बोलताय? आई बापाला कोणी विसरतं का? तुमची लई आठवण येते. कधी कधी वाटतं की तुमच्या पाशी येऊन राहावं इथं. तुम्ही माझं जग आहात, माझं आयुष्यात आई बुवा तुम्ही. वैताग आलाय मला. एक गोष्ट मनासारखी घडत नाहीये.
नक्की मी आहे कोण या घरामध्ये? जो तो येतो, मला बोलतो, पाहिजे तसा पाहिजे तेवढा अपमान करतो. काय अर्थ आहे त्याला? हिला फक्त तोंडच चालवायचं कळतं, बाकी हात तर फक्त मोबाईल चालवायला दिलेत ना. हिला राणी नकोशी झाली आहे ना, पण आता थोड्याच वेळात हिला राणीची किंमत कळणार आहे. हे घ्या. अगं ऐक, काय? अगं माझ्या पायात चमक निघली का उर्मिला? आई खूप दुखायला लागला का? दुखतंय का खूप? हा ग दुखतोय का म्हणून काय विचारते उर्मिला? अगं मला सरळ उभं सुद्धा राहता येई नाही. अगं बाई मला नाही वाटत ग आज एवढा सगळा स्वयंपाक माझ्याच्याने होईल. उर्मिला हा असं कर, आजच्या दिवस तू स्वयंपाक कर ग. मी? हा मग कोण? अगं राणी गेली ना तिच्या घरी. हाव, पण मला एकटीला एवढं जमणार आहे का? अगं उर्मिला, राणी पण रोज एकटीच करते स्वयंपाक, आणि तुला पण जमेल ना. आणि हे बघ जास्त काही नाही करायचं. हा बघ आमटी झाली आहे, आता तू 2 भाज्या कर तुझ्या आवडीच्या, आणि वरण कर, थोडासा भात लाव, आणि 10-12 चपात्या आणि 10-12 पापड भाज. आणि हो, आबांसाठी की नाही काकडी आणि गाजराचे काप कर. बस एवढा तर स्वयंपाक आहे. अगं हा स्वयंपाक तू असा करशील. मी आराम करते ग. हा तुझं चालू दे. आई अहो, पण मला एवढं सगळं नाही जमणार आहे. आई अहो ऐका ना माझं, मला नाही जमणार. बापरे, 10-12 पोळ्या, 2 भाज्या, पापड, भात, आबांचं सलाद. बापरे, हे जेवण आहे की गाव जेवण? घरातल्या लोकांना एवढं जेवायला लागतं? मला माहिती नव्हतं. बापरे, कुठून सुरुवात करू आता मी? आज पोरगी घरात आहे तर पोट भरून जेवल्यासारखं वाटतंय. पैकी हकीर राणी, अगं काय गई? आता मला तुमची राणी असल्यासारखं वाटतंय. अगं काही खोलबीळ लागले का काय तुला? हे कापड कशाला घातलं तीस? जा बदलून ये. अगं कोणी बघितलं तर काय म्हणते? लगीन झालंय आता तुझं. आई असू दे ग, घालू दे मला. हे खूप दिवसांनी ही कापडं घातली ना, बरं वाटतंय मला. या कापडात आहे ना तुमच्या मायेची उभे. हे सुरके, अगं तिला उघड टोकू नको. हे बा, तुला जसं राहायचं ना तसं राहा. हा वही झालं का जेवण? हो हे काय सुरूच आहे. म्हणजे अजून नाही झालं का? अहो लवकर करा ना प्लीज. आणि हा माझ्यासाठी ना भजी करा. आज माझा ना भजी खायचा मूड होतोय. हो अश्विनी ताई, तुमच्यासाठी भजी करते. इथे एवढा स्वयंपाक पडलाय आणि या महाराणीला भजी खाऊशी वाटतायत का? बापरे, जेवणाची वेळ झालीये. हे लोक कधी पण खाली येतील. चला आवरून घेते. पांड्या कोणाला लोक हात लाव. तू बघ जर तिथं मी आवडते माझी मी. अगं का? म्हणजे मी असताना तू कशाला करतेस? आता मी नसल्यावर तू करतच असशील ना, आज मला करू दे. अगं बाई, तू पाहुणे आहेस आता या घरची, तुला काम सांगून कसं चालेल? हाय का आता हे असं पाहुणं बोलून तू परक करून टाकणार आहे का मला लगेच? अगं हे असं असेल ना तर मी ना थांबतच नाहीत. आणि ते काय, पाहुण्या माणसांनी जास्त वेळ दुसऱ्यांच्या घरी राहायचं नसतं ना. बुवा जाते बघा. ए राणी, अगं असं नको बोलू. अगं तू लेक आहे माझी, तिला काय जाते पाहुणे म्हणायला? हो मग काय, एका मिनिटात लगेच परक करून टाकलं हिने मला. आता तुम्ही सांगा, आई बापासाठी पोरगी काय पाहुणी असते होय? अगं तसं नाही बाई,
ती रीत असते तसं म्हणायची. आणि मी म्हणलं तुला पाहुणी म्हणून तू काय लगेच परकी झालीस होय? अगं पण असं बोलायची गरज काय तुला? मी काय माझ्या मनाचं म्हणते हवे. माझ्या आई बापानं बापजादानं जे शिकवलं सांगितलं तीच सांगते ना मी बी तुला. अगं आता एकदा लगीन करून दिलं का नाही कसं असतं हीच पोरगीचं घर असतंय. आणि मग ती जेव्हा माहेरी येते ना तेव्हा ती पाहुणी म्हणूनच येते असं म्हणते ती माणसं. म्हणजे जिथं पोरीनं तिचं अख्खं आयुष्य घालवलं ते लगेच असं लग्नानंतर पुसून टाकायचं होय? मला ना पटतच नाही. आणि हा, हे घर पण माझंच घर आहे, मी सांगून ठेवते तुम्हा दोघांना. आहो तुम्ही समजावा जरा तुमच्या लेकीला, माझं काय पटायचं नाही तिला. अगं पोरीला असं का म्हणतात माहिती का? तिनं बाहेरच्या लोकांचा विचार जरा बाजूला ठेवावा, नवीन लोकांच्या बरोबर नातं जोडावं, त्यांच्याबरोबर प्रेमानं राहावं, सगळ्यांच्या बरोबर माया लावावी म्हणून म्हणतात. आता तूच मला सांग, तू सासरी गेली आणि तिथं जर का आमचाच विचार करत बसली तर त्यांना जीव लावायला तुला अवघड जाईल ना ग. अगं सगळ्यांच्या बरोबर जुळून घ्यायला ये लागेल तुला. अगं म्हणून सुरके काय म्हणते ना ते ऐक जरा. ते काय नाही हा बुवा, मी दोघकडच्या माणसांना माया करू शकते आणि सांभाळू शकते. त्यासाठी मला कुणाला विचारायची गरज नाही. हे असं लग्नानंतर माहेरकडच्या माणसांना लगेच तोडून टाकायचं ना, हा विचारच मान्य नाही मला. बरं ती जाऊ दे. अगं तू आजच आलीस, निदान काम तरी करू नको ना आज. वय बया आता एवढं तरी ऐक. तुम्ही दोघं असं माझ्या समोर काम करते ते बघवत नाही ग मला. असं काय करते, करू दे की मला थोडस. तिकडे जाऊन ना लय हट्टी झाली बघ तू. हे बघ राणे, अगं काम काय रोजच आहे. हे बघ आपण दोघं बाहेर बसू, जरा माझ्याशी जरा गप्पा मार. अगं चल चल आपण बाहेर बसू. चल 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 ये इकडे. ह्या पोरगीला किती बी सांगितलं तरी आई बापाच्या काळजी तुटता नाही जी. उर्मिला झालं जेवण? हो बनवते ना. हे काय अगं काय सगळं? उर्मिला जेवणाची वेळ झालीये, अजून तुझा अर्धा स्वयंपाकही तयार नाहीये. काय केलंस एवढा वेळ? हो आई मी करतेय. रत्नाईंच्या पायात चमक भरली म्हणून मी एकटीच करतेय सगळं. हे तू आत्ता सांगतेस? तुला आधीच कल्पना द्यायला काय झालं होतं उर्मिला? तुला माहितीये ना माझ्या चिकूला भूक आवरत नाही. केव्हाची म्हणते भूक लागली म्हणून. आता काय करायचं सांग बरं? सगळ्यांनी उपाशी राहायचं का आज? कधीच्या काही तुला एक काम सांगितलंय ग, तेही होईना का तुझ्याच्यानी? तुझ्यापेक्षा ना ती राणी खरंच परवडली. एव्हा ना सगळा स्वयंपाक झाला असता त्या पोरीचा, न सांगता तिने वाड्यालाही घेतलं असतं. जरा बघ तिच्याकडे, सांगितलेली कामं कशी चट करते. नाही तर तुझ्याच्याने एक साधा स्वयंपाक होईना. मला ती नका चिडचिड करू. अहो त्यांना नाही सवय कामाची, आणि सगळे राणीसारखे नसतात ना. नाही काम करा, तुम्ही त्यांना मदत करा, आम्ही तोपर्यंत बाहेर थांबतो. चिकवड यायचीत, आपण बाहेर गप्पा मारत बसूया. मला एक थोडं बरं वाटतंय, मी करते मदत. बाय. बघत काय उभी आहेस? पटपट हात चालव आता. ते बघ सगळे बाहेर थांबलेत जेवायचे. बरं तू पटकन पीठ मळून घे, मी भाजीची तयारी करते. बुवा मला काही तुमचं नाहीचं म्हणणं पटलेलं नाही बरं का. तुम्हाला खरंच पाहुणे असल्यासारखं वाटतं आता मी. हा अगं तसं नाही, तुला म्हणलं ना समाजाची रीतभात आहे. अगं जी मनात आहे ना ती सांगितलं. आता बघ तुला कसं वाटतं की आईला त्रास होऊ नये म्हणून, तसं तिला पण वाटतं तुला त्रास होऊ नये म्हणून. अगं एक आई म्हणून तिला पण लय काय काय वाटत असेल. हे बघ तू तिच्या डोळ्यासमोर होती तेव्हा प्रश्न वेगळा होता, पण आता गोष्ट वेगळी आहे. बघ कधी कधी एखाद्याला जे वाटतं ना ते करू द्यावं. शब्दाला शब्द वाढवू नाही, म्हणजे कसं सुखाला नजर लागत नाही. आर्ग्युमेंट करू नकोस माझ्याशी. मी माझा मुद्दा पण मांडायचा नाही का? इथून पुढे माझा शब्द पाळला नाहीस ना. तुमचा शब्द पाळायला मी काय तुमची बायको आहे का?
लक्ष कुठं आहे तुझं? बरोबर म्हणतायत की बुवा, शब्दाला शब्द नको लागायला. त्या दिवशी एकाच्या बदल्यात 2 कप फुटले असते तरी काय बिघडलं असतं. मी उगाच वाईट वाटून घेतली. आता आहे ना, मी इंद्रजित सरांना त्यांना काय पाहिजे ते करू देणार आहे. म्हणजे त्यांची पण चिडचिड होणार नाही आणि मला पण त्रास होणार नाही. काय म्हणालीस सोने? नाही नाही काही नाही. तुम्ही आता जे बोललात ना त्याच्यावर विचार करत होते. आणि काय बुवा, मला आता तुमचं म्हणणं पटलंय. अगं मग देवच पावला म्हणायचं. तू लय गुणाची आहे बघ, लय गुणाची आहे तू. बुवा, मला ना खूप दिवसांपासून तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. अगं मग विचार की. तुम्ही त्या दिवशी कुठं गेला होतात? त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? कालच्या दिवशी माझ्या लग्नाच्या दिवशी तुम्ही असं कुठं निघून गेला होता? मग मी तुमच्या मागं आले होते. बुवा, नक्की असं काय झालं होतं की तुम्ही असे गडबडीत निघून गेलात? त्या कामाचं तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. बुवा, काय विचारते मी तुम्हाला? तुम्ही कुठं गेला होतात? अगं असाच गेलो होतो. असं कुठलं काम होतं की तुम्ही तुमच्या पोरीच्या लग्नातून असं निघून गेलात? बुवा, तुम्ही आजपर्यंत माझ्यापासून काहीच लपवलं नाही. आता पण लपवू नका. सांगा मला. तुझं लगीन व्हावं म्हणून मी हे पाप करतोय. मी आज मरणाला कवटाळतोय.